आमच्या आत्ता आयब्रोज करून झाले आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे. अर्धा पाऊण तास केला तरी. नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती व्लॉग. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. चला तर मग मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आत्ता मध्ये मी पोहे बनवणार आहे. पोहे आणि चहा आणि नाश्ता झाल्यानंतर घराची थोडीशी साफसफाई करायची आहे, ती पण करून घेते. आणि साफसफाई झाल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये काय बनवणार आहे ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा. सगळ्याच पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर मी घर साफ करून घेतलं. घर साफ करण्यासाठी 1 ते 1.5 तास निघून गेला आणि आत्ता दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे भोपळ्याचे पराठे. तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, स्किप न करता पूर्ण बघा. भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथं मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतला आहे, अर्धा चम्मच जिरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि आल्याचे कुटके ते मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे इथं मी घेतलं आहे भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी डाळीचं पीठ. आणि इथं भोपळा चांगला कापून आणि धुवून घेतला आहे आणि भोपळ्याची पण बारीक पेस्ट मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि आत्ता जी आलं लसूण आणि मिरची त्यांची पेस्ट करून घेतली आहे आणि ती पण आता या पिठामध्ये ॲड करत आहे. आणि जो भोपळा कापून घेतला होता तो पण मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे. आणि आत्ता हे सगळं मिश्रण मी काढून आणि पीठ मळत आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार मीठ ॲड केलं, ते मी विसरून गेले होते. आणि त्यानंतर थोडंसं पातळ वाटत होतं त्यामुळे कोरडं पीठ टाकलं आहे आणि आत्ता अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आहे. आणि मी एक प्लॅस्टिकचा कागद चांगला धुवून आणि त्याला आता तेल लावलं आहे आणि आता छोटासा आपला पिठाचा गोळा करून घेतला आहे आणि ते गोळा करून आणि थोडंसं तेल लावलं आहे आणि ते पण चांगलं अशा प्रकारे त्याच्यावर थापून घेतलं आहे. आणि जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही. आणि आत्ता पूर्णपणे थापल्यानंतर आता कागदावरून असं हातावर अलगदपणे निघून येतं ते तेल लावलेलं होतं त्यामुळे. आणि इकडं तवा तापले होता आणि तव्यावर मी तो पराठा टाकला आहे आणि त्यावर थोडंसं तेल पण टाकलेलं आहे आणि तो एकदम दोन्ही साईडनी चांगला भाजून घ्यायचा आहे. मी असे मध्ये कट केला आहे त्यामुळे दोन्ही पण साईडनी असं चांगलं भाजलं जातं. चला, आपला पराठा तयार झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, आत्ता संध्याकाळचे वाजले आहे 7. तर मी दुपारपासून मला ब्लॉग शूट करायला जमलंच नाही, त्या आयब्रोज करण्यासाठी जाणार आहे. तर माझी फ्रेंड आहे अक्षदा, ती आणि मी आम्ही कालच पार्लरमध्ये अपॉइंटमेंट घेतली आहे. तर आम्ही दोघी सोबतच जाणार आहे. 6:15 पर्यंत निघू. आणि चला तर मग असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा. बिल्डिंगच्या खाली आले आहे आम्ही आणि अक्षदाचा वेट करत आहे. शिव आणि मी आहे. शिव आणि मी इथं बसलो आहे आणि इकडं अक्षदाचा ॲब्रोज चालू आहे. अजून माझा नंबर बाकी आहे. आणि आमच्या आत्ता ॲब्रोज करून झाले आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे. अर्धा पाऊण तास केला तरी. अर्धा पाऊण तास लागला ॲब्रोज करण्यासाठी. आता आम्ही घरी निघालो आहे. चला तर मग घरी गेल्यानंतर बोलते. पार्लरमधून आल्यानंतर मी स्वयंपाक बनवला. स्वयंपाकामध्ये उकडेल बटाटा बनवलं होतं आणि चपाती. चला तर मग आता आम्ही जेवण करायला बसतो. या व्हिडिओला मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.